सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. आजपर्यंत मराठ्यांना या नेत्यांनी कसं फसवलं आणि मनोज दादांचा लढा कसा यशस्वी झाला, नोंदी कशा शोधल्या हे या गीतामधून तुम्हाला सांगतो. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. काल ज्यांनी रे फसवले आरक्षणाच्या नावाने, काल ज्यांनी रे फसवले आरक्षणाच्या नावाने, त्यांच्या उरावर बसवले माझ्या जरांगे भावाने, माझ्या जरांगे भावाने. 80 वर्ष कोसळलेला कुणबी कागद दडलेला, 80 वर्ष कोसळलेला कागद सडलेला. शिंदे सक्तीच्या घावाने बाहेर काढला भावाने, बाहेर काढला भावाने. निवडणुकीच्या तोंडावर फुलं ठेवते खांद्यावर, निवडणुकीच्या तोंडावर फुलं ठेवते खांद्यावर. मनोज दादाने आणलं हो मूळ मुद्द्याच्या शेंड्यावर, मूळ मुद्द्याच्या शेंड्यावर. काल होतो लाचार, काल नित्याचा चाकर, काल होतो मी चाकर, काल होतो मी लाचार. दादाच्या रूपाने मला मिळाला सरदार, मला मिळाला सरदार. त्याच्या भीतीने दुष्ट वळती पतीने, दुष्ट वळती पतीने. नाव जगात गाजवले माझ्या मनोज रावाने, मनोज रावाने. काल ज्यांनी रे फसवले आरक्षणाच्या नावाने, आरक्षणाच्या नावाने. त्यांच्या उरावर बसवले माझ्या मनोज रावाने, माझ्या मनोज भावाने. मित्रांनो, मराठ्यांची जी घोर फसवणूक झाली त्याच्यामधून जो लढा उभा राहिला आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जो मराठ्यांचा विजय झाला. आज ओबीसी आणि मराठा समाज याच्यामध्ये दरी फार कमी झालेली आहे. जवळपास सगळ्या योजनांमध्ये, सगळ्या शिक्षणामध्ये ओबीसी एवढेच हक्क मराठा समाजाला दिलेत ते फक्त आणि फक्त संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळेच. आणि त्यांचं कर्तृत्वाची ही जी गीत आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आवडल्यास चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.